वाशिम जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण करूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याने शेकडो लाभार्थी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। योजना राबवताना होणाऱ्या हलगर्जीपणाविरोधात महिलांचा तीव्र संताप पाहायला मिळत आहे। राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना महिलांसाठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा होती। मात्र वाशिम जिल्ह्यातील अनेक महिलांना वेळेत ई-केवायसी पूर्ण करूनही नोव्हेंबर महिन्याचा अनुदान हप्ता अद्याप मिळालेला नाही। याच पार्श्वभूमीवर सोमवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर मानोरा, मंगरुळपीर, कारंजा, रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील शेकडो महिला एकत्र आल्या। सर्व महिलांना लाभ द्या, अन्यथा योजना बंद करा अशी जोरदार मागणी करत महिलांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। अनेक महिलांनी सांगितले की ई-केवायसी वेळेवर पूर्ण केली, कागदपत्रे सादर केली तरीही रक्कम खात्यात जमा न झाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधला। तक्रारी ऐकून घेत लवकरात लवकर समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले। विशेष म्हणजे याच वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होती, ज्यात संपूर्ण जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। मात्र कार्यालय परिसरात आंदोलन सुरू असतानाही लोकप्रतिनिधींनी महिलांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे महिलांचा संताप आणखी वाढला। या आंदोलनादरम्यान काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रशासनाच्या उदासीनतेवर रोष व्यक्त केला। नमस्कार, मी सुवर्णा मारुती पागधने, राहणार मंगळसा, मंगरुळपीर तालुका, मंगरुळपीर जिल्हा वाशिम। मी मंगळसा येथे CRPचं काम करते। सर्व बचत गटाच्या 240 महिला माझ्याकडे आहेत आणि मी स्वतः ही ई-केवायसी केली। ई-केवायसीची तारीख 31 डिसेंबर पर्यंत दिली आणि 31 डिसेंबर पर्यंतच्या आधीच आमच्या ई-केवायसी सर्वांच्या पूर्ण झाल्या। त्याच्यानंतर 31 डिसेंबरलाच पैसे टाकले। आम्ही चेक कधी करायचं? 1 जानेवारी पर्यंत पासून ही लिंक बंद करून टाकली। ई-केवायसीचे सक्सेसफुलचे मेसेज सर्वांचे आमच्याकडे आहेत, मग तरी पण आमचे पैसे का नाही आले? हाच माझा प्रश्न आहे। आणि एवढीच माझी शासनाला नम्र विनंती आहे की मोठे लोकांच्या महिलांना पैसे मिळाले। माझ्या सर्व महिला गरीब आहेत आणि ज्यांच्या मी केवायसी केल्या त्यांचे सक्सेसफुलचे मेसेजही माझ्याकडे आहेत, तरी पण यांचे पैसे का नाही आले? ही केवायसी चूक कुठे आहे? कशी समजायची? आम्ही ऑप्शन्स पण ठेवलं नाही। इथे आम्ही महिला बाल कल्याण विभागाला भेट द्यायला आलो। इथे आमचे आधार कार्ड तपासले आणि त्यांनी सांगितलं की ही केवायसी चुकली म्हणून। पण आता ते पाहायचं कुठं, आम्ही जायचं कुठं आणि घरी परत जा म्हणून सांगून दिलं आम्हाला। जेव्हा पोर्टलवरून चालू होईल तेव्हा आमच्या केवायसी सक्सेसफुल आहेत की नाही हे पाहायला जाईल आणि तेव्हाच होईल असं त्यांनी सांगितलं। आम्ही आता काय करायचं, कुठं जायचं हाच प्रश्न आमच्या समोर आहे। म्हणून माझी शासनाला एवढीच विनंती आहे की ठेवायचे असले तर सर्वांच्या लाडक्या बहिणी सर्वच ठेवा, नाहीतर कोणी सावध आणि कोणी लाडक्या असा पर्पजपणा करू नका, सरसकट बंद करा। माझं नाव लता गजानन बळकार, मी राहणार केशवनगर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम इथून आलेली आहे। पण बाल महिला विकासामध्ये म्हणत होते की केवायसी चुकली, पण केवायसीचं कारण नाही सांगितलं यांनी। त्याचं कारण काय? आम्ही रोजगार बुडून इथं आलेला आहे, गोर गरीब सर्व महिला आलेले, यांना पण केवायसीचं काही नमूद केलेलंच नाही। काय चुकलं काय नाही यांनी बाल विकास मंडळांनी त्यांनी सांगायला पाहिजे होतं। प्रत्येक महिलांच्या खात्यात ज्यांची काही शेती असून त्यांनाही आले आणि रोजगार जे मजूर आहेत त्यांना पैसे आले नाही। याचं कारण काय? सरकारने करावं तर सर्वच करावं, नाही तर मग सर्वच बंद करून टाकावं। आणि केवायसी केली आम्ही, ज्यांनी नाही केली तरी त्यांचे केवायसी पैसे आले, पण ज्यांनी केवायसी करूनही आले नाही। याचं कारण काय? सरकार असं काऊन करून राहिलं? काय कारण? एखादा ऑप्शन तरी द्यायला पाहिजे होतं त्यांनी। 8 दिवसात 15 दिवसात सक्सेस म्हणून दाखवलेलं आहे। सर्व बाहेरच्या आम्हाला, आम्ही मजुरी बुडून इथं आलेलो, लहान लेकरं घेऊन आलेलो बाहेर, सर्व महिला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा हीच महिलांची मुख्य मागणी आहे। प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही आणि थकीत अनुदान कधीपर्यंत मिळते याकडे आता संपूर्ण वाशिम जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।